अभियंता प्रवीण सरदेशमुख लिखित भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते थाटात प्रकाशन। मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास नवीन पिढीला कळावा यासाठी अभियंता प्रवीण सरदेशमुख यांनी लिहिलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दिनांक 25 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांची उपस्थिती होती। तसेच डॉक्टर प्रशांत पेशकार, डॉक्टर रघुनाथ होळंबे, माणिकराव भोसले, अनंत पांडे, गीता लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी प्रवीण सरदेशमुख लिखित भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांनी या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त केले। भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालेलं आहे, श्रीयुत प्रवीण सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या काळापर्यंत किंवा स्वातंत्र्याच्या नंतर जे हुतात्मे असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, ज्यांनी खूप चांगल्या रीतीनं या निजामाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले, काहींनी आपलं बलिदान केलं, ह्यांचा इतिहास समाजापुढे आला पाहिजे आणि या नवीन तरुण पिढीला तो समजला पाहिजे का स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुणी कुणी कष्ट घेतलेले आहेत आणि तेही आपल्या मराठवाड्यातलेच, ते हिंगोलीचे असतील, परभणीचे असतील, लातूरचे असतील किंवा नांदेडचे असतील, तर यांच्या जे काही त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे ते समाजापुढे यावं, त्यांचे विचार तरुणांमध्ये रुजवावेत या विचाराने प्रवीण सरदेसाईंनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। एका अभियंत्यांनी लिहिलेलं हे उत्कृष्ट पुस्तक आहे असं मला वाटतं। निश्चितपणे या पुस्तकासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे जे अन्य हुतात्मे किंवा स्वातंत्र्य सैनिक अजूनही समाजापुढे यायला पाहिजेत तेही त्यांनी आणावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद देतो। तरुण पिढी लिखाणापासून वाचनापासून लांब जात आहे, काय संदेश द्याल? निश्चित तरुणाई आज ह्या टेक्नॉलॉजीच्या किंवा मोबाईलच्या गॅजेटमध्ये फक्त फॉरवर्डिंग किंवा पाहणे एवढंच काम करते। माझं असं तरुणाईला सांगणं आहे, अशा पुस्तकाचे वाचन करून निदान सकाळी उठल्यावरती स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मे असतील किंवा राज्याविषयी, देशाविषयी, आपल्या गावाविषयी एक पान तरी सकाळी उठल्यावरती लिहावं। चांगले विचार त्यातनं पुढे येतील आणि तरुणाई जर लिहायला लागली ते चांगल्या प्रकारचं लेखन निर्माण होईल आणि त्याची भविष्यासाठी ही काळाची गरज आहे। भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा हा ग्रंथाचं प्रकाशन आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय मनोहरजी चासकर सर यांच्या हस्ते आणि व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य प्रशांत पेशकार, डिबाटू युनिव्हर्सिटीचे होळंबे सर, त्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारी सदस्य भोसले सर, प्राचार्य केंद्रीय संचालिका गीता लाटकरताई, दीपक बच्चेवार सर, यशवंत जोशी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। हे पुस्तक मराठवाडा मुक्तीसंग्रामवर अनेक जणांची पुस्तकं आहेत, परंतु हे पुस्तक लिहिण्याचं कारण असं आहे की अनेक जणांचं अनामवीरांचं चरित्र या पुस्तकात लिहिलेलं आहे। तर ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1911 पासून काम केलं, ते 11 पासून ते 48 पर्यंतचा इतिहास लिहित असताना अनेक जणांचा याच्यामध्ये महापुरुषांचा समावेश आहे। आणि हा जो स्वातंत्र्य लढा आहे हा स्टेट काँग्रेसनी काही व्यक्तींनी केला असा जो एक नॅरेटिव्ह सगळीकडे पसरला होता, तर त्याच्यामध्ये एक थोडासा विषय असा आहे की ते तर आहेतच, पण त्याच्यासोबतच फार मोठ्या प्रमाणावर आर्य समाजी लोकांनी काम केलं, हिंदू महासभेने काम केलं, राष्ट्रसंघाने काम केलं, वृत्तपत्र विभागातल्या अनेक वर्तमानपत्रांनी, निजाम विजय असेल, नागरिक असेल, सत्याचा प्रकाश असेल, अशा वर्तमानपत्रांनी देखील त्याच्यामध्ये काम केलं। या सगळ्यांचं योगदान समाजामध्ये या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये आहे। हे सगळ्यात नवीन तरुण पिढीला, प्राध्यापकाला, शिक्षकांना हा देण्याचा संकल्प मी केला होता आणि तो या पुस्तकाच्या रूपानं पूर्ण केलेला आहे। केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी,
राष्ट्र संघाचे संघचालक डॉक्टर अशोकराव कुकडे, डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, शरदराव हेबळकर यांनी जे अभिप्राय लाभलेले आहेत, या देखील सगळ्यांनी अभिप्रायामध्ये हेच नोंदवलं आहे की हा एक नवीन इतिहास तरुण पिढीसमोर आला आणि या नवीन इतिहास वर्षानुवर्ष या लोकांना अभ्यासासाठी म्हणून आत्ता जे इंडियन नॉलेज सिस्टीम आहे त्या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये इन्क्लूड करावं. आणि माननीय कुलगुरूंनी पण आजच्या भाषणात सांगितलं की इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये अशा प्रकारचे ग्रंथ समाविष्ट करण्यात येतील.